मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। गेल्या व्हिडिओमध्ये आपण कटचा टॉप कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे खूप सोपी पद्धत सांगितली। या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण शिलाई बघणार आहोत, बाहीची सुद्धा सुंदर अशी डिझाइन तयार करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिटिंग कशा पद्धतीने करायची आहे, कट आपल्याला कशा पद्धतीने करायचा असतो, संपूर्ण शिलाई मी सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सर्वात आधी आपल्याला पुढची बाजू शिलाई करून घ्यायची आहे। बघू शकता हा इथे कपडा कटिंग केलेला आहे, सुईचा उलट इथे चेक करून घ्यायचा आहे। हे पहा, ही उलट बाजू आहे आणि ही सुईची बाजू आहे। त्याच्यावरती हे अस्तरचं कटिंग केलेला गळा आहे, आपण बघू शकता इथे। हे पहा, अशा पद्धतीने ठेवायचं आहे, त्याच्यावरती अस्तर हे कटिंग केलेलं। आता इथे काय करायचं आहे, सोपी पद्धत आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता इथे ह्या गळ्याच्या आकारानुसार आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने हा कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला जेवढा डीप ठेवायचा असेल तेवढा डीप सुद्धा तुम्ही इथे गळा ठेवू शकता। फक्त मोजून घ्यायचा आहे गळा तुमचा किती आहे तेवढा तुम्ही इथे ठेवू शकता। व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे पहा, आता इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे पलटी करताना गळ्याचा आकार सुद्धा आपला तिथे व्यवस्थित येऊन जातो। हे पहा, व्यवस्थित कट करा, कारण की अस्तर कट होणार नाही याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। पहा, अशा पद्धतीने अस्तरचा पूर्ण कपडा आपल्याला आतल्या बाजूने घ्यायचा आहे। खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला नक्की जमणार आहे। आता हे पलटी करून घेतला आपण, इथे व्यवस्थित एकदम कडेला हे पहा इथे शिलाई पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला। हे पहा, बघू शकता अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घेतली गळ्याला पूर्ण व्यवस्थित। आता इथे पाठीमागच्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे, हे पहा, हे पूर्ण व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण खालीपर्यंत इथपर्यंत। आणि इथे आल्याच्या नंतर हे पहा थोडंसं इथं किंवा ह्या बाजूने घेऊ शकता तुम्ही। हे पहा अशा पद्धतीने थोडंसं, नाही तर सुरुवातीला आधी सर्वात आधी हे फोल्ड करून घ्या थोडंसं। हे पहा अशा पद्धतीने एकदा घडी घालायची आहे, परत एकदा घडी घालायची आहे अशा पद्धतीने, आणि इथे पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। सर्वात आधी ते करून घ्या, नंतर तुम्हाला बाकीचं साईडचं म्हणजे शिलाई करायला ते सोपं जाईल। हे पहा, खालच्या बाजूला अशा पद्धतीने ही शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित। आता इथे हे पहा, म्हणजे शिलाई मारली नाही आतल्या बाजूला जाईल आपली। हे पहा अशा पद्धतीने आतल्या बाजूला जाईल, वरती राहणारच नाहीये। आता इथे व्यवस्थित करा हे अशा पद्धतीने, आणि इथून शोल्डर पासून सुरुवात करायची आहे, इथून मुंड्यापासून खालीपर्यंत पूर्ण आपल्याला हे ह्या बाजूने इथे शिलाई करून घ्यायचं आहे। तर त्याच पद्धतीने इकडच्या सुद्धा बाजूला हे पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। हे पहा, इकडे पण हे व्यवस्थित पकडून पिना लावा, नाही तर थोड्या थोड्या अंतरावरती, म्हणजे शिलाई करणं सुद्धा तुम्हाला सोपं जाईल। आता इकडच्या बाजूला झाली शिलाई मारून, हे पहा असं प्लेन करा, म्हणजे गुड्या पाडणार नाहीत आपले। हे पहा अशा पद्धतीने हे प्लेन करा, आणि इथून सुरुवात करायची आहे। हे पहा, हे बरोबर अंतर राहिलं पाहिजे एवढं, जी ह्या बाजूला जेवढं राहिलेलं आहे त्या बाजूला हे असं प्लेन करा, आणि इथून शिलाई मारायला सुरुवात करायची आहे। हे पहा अशा पद्धतीने। व्यवस्थित शिलाई मारून झालेला आहे पूर्ण खालीपर्यंत। हे पहा प्लेन करा, म्हणजे गुड्या पडणार नाहीत, तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम निर्माण होणार नाहीये। हे पहा, आता इथे काय करायचं आहे, जेवढा साईडचा इथे शिल्लक राहिलेला कपडा असेल तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। आणि खूप महत्त्वाचं आहे, हे पहा इथे कट आहेत बघा। हे पहा
कटिंगच्या वेळेस केलेले आहेत बघा. इकडच्या बाजूला पण आहेत, हे पहा इकडच्या सुद्धा बाजूला आहेत. त्याच्या समोरच आपण मार्किंग केलेलं आहे. हे पहा इकडच्या बाजूला सुद्धा फक्त हे 2-2 इंच आतमध्ये, हे 1.5 इंच आतमध्ये आणि हे 2 इंच आतमध्ये. अशा पद्धतीने इकडे सुद्धा तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे समानच. हे 2 इंच इथं बरोबर येते बघा. हे पहा इथे कट मारलेला आहे आपण. इथं जसं मारलेलं आहे ना, हे पहा इथे फिटिंगची लाईन आहे ती जिथे लाईन आहे. मग इथून 2 इंच आतमध्ये घ्यायचं, इथून 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं. म्हणजे हे पहा अशा पद्धतीने आपली फिटिंग येणार त्याच्यावरती आणि चुकणार सुद्धा नाहीये. हे पहा त्यासाठी हे मार्किंग आणि कट महत्त्वाचे असतात. तुम्ही कटिंगच्या वेळेस मी सांगितलेलं आहे कशा पद्धतीने ते मारायचं, म्हणजे बरोबर अंतर सुद्धा राहतं. तेवढंच अंतर इकडच्या बाजूला सुद्धा तुमचं फिटिंगला राहणार आहे. अशीच ह्याच्यावरती आपली फिटिंग येणार आहे. हे आपलं जास्तीचं मार्जिन. हे पहा व्यवस्थित शिलाई करून झालं. साईडचा शिल्लक राहिला कपडा सुद्धा इथे मी कट करून घेतलेला आहे. आता इथे फिटिंगचा कट आहे बघू शकता. असं मारून ठेवा म्हणजे फिटिंगला तुम्हाला ते सोपं पडेल. हे पहा इथे मारून ठेवा. इथे सुद्धा आहे मार्किंग. हे पहा कटिंग करताना मी हे सांगितलेलं आहे तुम्हाला. हे पहा इथे मारून ठेवा आणि इथे सुद्धा आहेत बघा मार्किंग. हे पहा इथे एक आहे. म्हणजे तुम्हाला फिटिंग करणं सुद्धा खूप सोपं जाईल. अशी पद्धत मी तुम्हाला काल सुद्धा सांगितलेली आहे. त्याच्यावरतीच तुमची बरोबर फिटिंग येते, म्हणजे कुठं तुमचं चुकणार सुद्धा नाहीये. हे पहा अशा पद्धतीने कट मारले ना, हे बरोबर तुमचं एवढं हे 2 इंच राहणार शिल्लक. इथे फक्त 1.5 इंच घ्यायचं आहे सीट घेरच्या तिथे फक्त, कारण की इथे आपण कट देतो. हे पहा असं फोल्ड करून घेतो, परत एकदा अशा पद्धतीने फोल्ड करतो, म्हणजे ते बरोबर आपल्याला तिथे येऊन जातं. जास्त कपडा तिथे घेऊ नका. आता इथे पाठीमागची बाजू शिलाई करायची आहे आपल्याला. हे पहा असा हा सुईचा कपडा ठेवलेला आहे बघू शकता. इथे ही उलट बाजू आहे, लक्षात ठेवायचं आहे. अस्तर जर ठेवायचं असेल तर सुईचा कपडा इथे ठेवायचा आहे वरून पलटी करून टाकण्यासाठी आपल्याला. हे पहा ही पाठीमागची बाजू अस्तरची ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने गोल गळा आपण इथे कटिंग करून घेतलेला होता. इथे जॉईंट दिलेला आहे मी कापडाला. त्याच्यावरतीच मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कटिंग दाखवलेलं होतं. हे पहा अशा पद्धतीने त्याला जॉईंट आलेला आहे. जॉईंट देऊनच मग मी हे कटिंग तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, ही गोल आकारमध्ये सुरुवातीला आधी हे शिलाई करून घ्यायचं आहे आणि मग हे गळा कट करून आपल्याला ते पलटी करून घ्यायचं आहे. इथे शिलाई झाली, गोल आकारमध्ये शिलाई करून घेतली. हे पहा आता हा कपडा व्यवस्थित आपल्याला कट करायचा आहे. अस्तर कट होणार नाही याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने आता इथे थोडे थोडे कट मारून घ्या. हे पहा अशा पद्धतीने आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे आणि गोल आकारामध्ये व्यवस्थित गळ्याच्या आकारानुसार आपल्याला इथे शिलाई टाकून घ्या. हे पहा आता इथून बरोबर असं पकडून गोल आकारामध्ये शिलाई करून घ्यायची आहे. व्यवस्थित शिलाई करून झालेला आहे बघू शकता. हा गळा तुम्हाला जेवढा डीप ठेवायचा असेल तेवढ्या तुम्ही आवडीनुसार इथे ठेवू शकता. आता इथे पाठीमागच्या बाजूला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. हे पहा इथून सुरुवात करायची आहे शिलाई करायला, ते खालून इथपर्यंत. हे पहा इकडून सुद्धा हे पूर्ण आपल्याला सर्व आधी शिलाई करून ज्या पद्धतीने आपण पुढच्या बाजूला केलं त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. आणि सर्वात आधी हे पहा इथे शिलाई करून घ्या. एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे, परत एकदा फोल्ड करायचं आहे आणि बरोबर इथे कडेला एक शिलाई मारून घ्यायची आहे.
ते साईडचा जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। हे पहा, पुढच्या बाजूचा ज्या पद्धतीने आपण केलं त्याच पद्धतीने इथे सुद्धा करून घ्यायचं आहे। हे पहा, इथे सुद्धा कट आहे बघू शकता। हे पहा, असं मारून घ्यायचं आहे थोडासा। इथे सुद्धा आहे बघू शकता। कटिंगच्या वेळेस आपण चारी पदरांना ते कट आले होते। हे पहा, अशा पद्धतीने हे पहा, हे व्यवस्थित कटिंग करून घेतलं। शिल्लक राहिलेलं इथे बघा मार्किंग करून घ्या। इथे सुद्धा आहे बघा एक कट। हे पहा, फिटिंग आपली त्याच्यावरूनच येते, एवढं फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे। इथे बघा 2 इंच हे मार्जिन बरोबर आहे बघू शकता। इथे 2 इंच बरोबर आहे। हे पहा, आता इथे सुद्धा 2 इंच मार्किंग करून घ्या। 2-2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे आणि इथं 1.5 इंच सीट घेरच्या तिथे 1.5 इंच ठेवलं। हे पहा, इथे 1.5 इंच ठेवलं। आता हे मार्किंग याला जॉईन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। इथे पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल, म्हणजे तुम्हाला कसं ओढायला सुद्धा तुम्हाला सोपं पडेल। आता इथे सुद्धा बघा मार्किंग आहे। हे पहा, इथे सुद्धा एक कट आहे, कंबर घेर, इथे सीट घेर खालच्या बाजूला। हे पहा, आता इथे सुद्धा आपलं हे 2 इंच आहे। हे पहा, बरोबर राईट 2 इंच आहे। आता इथे सुद्धा 2 इंच मार्किंग करून घ्यायचं। हे पहा, कंपल्सरी प्रत्येक साईजमध्ये तुम्ही जरी लहान मुलींचा शिलाई करत असाल तरी सुद्धा तुम्ही 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण की जरी टाईट झालं तरी उसवायला ते आपल्याला सोपं पडतं, त्यासाठी लक्षात घ्यायचं आहे। आणि इथं 1.5 इंच सीट घेर तिथे 1.5 इंच। आता इथून हे पहा, अशी लाईन मारून घेतली आपण। पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल आणि अशी इथं हे पहा, अशा पद्धतीने थोडंसं इथे असा सेप द्यायचा आणि इथं अशा पद्धतीने हे मार्किंग बरोबर। आता ह्याच्यावरतीच आपली परफेक्ट फिटिंग येत असते। आता इथे आपल्याला शोल्डर जोडायचे आहेत। हे पहा, हे सुईचं करून घ्या। पाठीचा भाग आहे हा। हे पहा, अशा पद्धतीने पकडा आणि हा आपला पुढचा भाग त्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे। खूप सोपी पद्धत आहे। हे पहा, हा त्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे। गळा फक्त आहे तेवढा टाका, म्हणजे उतरणार नाही, शोल्डर सुद्धा उतरणार नाहीये, हे फक्त तुम्ही लक्षात घ्या। हे पहा, अशा पद्धतीने इथं शिलाई करून घ्यायची आहे। 1/2 इंच शिलाईमध्ये पकडा। हे पहा, इथे सुद्धा हे शोल्डर आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। 1/2 इंच शिलाईमध्ये तुम्ही इथे सुद्धा पकडायचं आहे। हे पहा, इथून सुरुवात करा आणि हे सेम आलं पाहिजे व्यवस्थित। इथे फक्त एवढी काळजी घ्या, ह्याच्या बरोबर हे आलं पाहिजे दोन्ही सुद्धा पकडून, म्हणजे हे जरी इकडच्या बाजूला झालं तरी दिसायला सुद्धा दोन्ही एकसारखं आपल्याला दिसलं पाहिजे। आता इथे 1/2 इंचचं मार्किंग करून घ्या किंवा टेपने मोजून घ्या। हे पहा, असं 1/2 इंचचं मार्किंग इथे करा आणि इथे सुद्धा 1/2 इंचचं मार्किंग करून घ्या। हे पहा, इथे सुद्धा आणि अशीच लाईन ओढून घ्या। आणि कधी शोल्डर उतरलं तर थोडंसं इथं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे। शक्यतो सरळ लाईन ओढून घेतली तरी चालेल, सरळ टिप मारली तरी सुद्धा चालतं, फक्त गळा व्यवस्थित टाका म्हणजे तुमचं शोल्डर तिथे उतरणार नाही। हे पहा, आता ही सुद्धा लाईन आपली सरळ अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा वरच्या बाजूला एक शिलाई मारा, म्हणजे आपले धागे निघणार नाहीत। दोन्ही सुद्धा शोल्डर इथे जॉईन करून घेतलेले आहेत। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करून घ्यायची आहे। सोपी पद्धत आहे। पहा, इथे बघू शकता हे एकसारखं आलं पाहिजे, एवढं इथे फक्त लक्षात ठेवा। हे पहा, इथे पूर्ण हे एकसारखं आलं पाहिजे, मागे पुढे होऊ देऊ नका। इकडच्या बाजूला सुद्धा अशा पद्धतीने हे सुद्धा बघू शकता तुम्ही। हे पहा, एकसारखं येऊ द्या तुमचं। खूप सोपी पद्धत आहे, तुमच्या नक्की लक्षात बसणार आहे आणि तुम्ही करणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने आता आपल्याला बाहीचं जॉईन करायच्या। आपल्याला आधी सर्वात आधी बाही शिलाई करूया, नंतर ह्याला आपण जॉईन करून घ्यायची आहे। गळा फक्त आहे तेवढा टाका, म्हणजे तुमचं इथले शोल्डर उतरणार नाहीये। हे पहा, आता बाही शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला। हे पहा, अशा पद्धतीने बाही कटिंग करून घेतलेली आहे। कटिंगचा ज्यांनी व्हिडिओ पाहिलेला नाही त्यांनी पाहायचा आहे, म्हणजे लक्षात येईल। हे पहा, साडीपासून हा ड्रेस मी इथे कटिंग केला होता। हे पहा, हा साडीचा काट आहे। आता सर्वात आधी आपल्याला हे पहा, एक बाही मी तुम्हाला इथे शिलाई करून दाखवणार आहे। ही बाहीची सुईची बाजू आहे, वरची अशी घडी करून घेतली। आता इथे बघू शकता मध्याचं मार्किंग आहे, इथे बरोबर मध्य मी काढून घेतलेला आहे। हे पहा, बघू शकता अशा पद्धतीने थोडीशी घडीपेक्षा मोठी इथे मी बाही घेतलेली आहे, कारण की इथे थोड्याशा चुन्या टाकणार आहोत आपण आणि खालच्या बाजूला सुद्धा पूर्ण आपल्या चुन्या येणार आहेत। आता इथून आपल्याला इकडच्या बाजूला 3 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, इथं 3 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, इकडे सुद्धा करायचं आहे किंवा असा कट मारून घ्या। हे पहा, इथे सुद्धा मारायचं आहे आणि इथे सुद्धा मारायचं आहे। हे पहा, बाही जॉईन करताना ज्या मी इथे
ही खोलगट बाजू आहे ती पुढच्या बाजूला येणार आहे आणि उंच बाजू आहे ना ती पाठीमागच्या बाजूला येणार आहे, म्हणून अशा पद्धतीचं इथं कटिंग करून घेतलं, थोडासा कट मारला आणि इथे सुद्धा मी थोडासा कट मारलेला आहे। आता इथे बघू शकता हे पहा अशा पद्धतीने इथे पण एक मार्किंग थोडंसं मोठं करा म्हणजे लक्षात येईल की चुन्या आपल्याला कुठून द्यायच्या आहेत। हे पहा अशा पद्धतीने आपण इथे चुन्या टाकून घेतला वरच्या बाजूला। आता इथे असा मध्य करून घ्यायचा आहे, खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत। हे पहा असा मध्य करून घ्यायचा, सुंदर अशी बाही डिझाइन इथे तयार होते। हे पहा असा मध्य करून घ्यायचा आहे आपल्याला, मध्यावरती वाटलंच तर मार्किंग करून ठेवा असं। आता इकडून आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे इकडच्या बाजूला। हे पहा इकडून इकडच्या बाजूला 6 घ्या, 6.5 घेतलं तरी चालेल। हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं इथे। हे पहा आणि इकडच्या बाजूला जेवढं घेतलं तेवढंच इकडच्या बाजूला घ्यायचं आहे। हे पहा तेवढंच 6.5 इंच घेतलं मी, इकडे सुद्धा मी 6.5 इंच घेतलं, तेवढंच इकडच्या बाजूला सुद्धा मी 6.5 इंच घेतलं। आता इथे आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत। इथे पूर्ण चुन्या टाकून झालेले आहेत। आपल्याला आता काय करायचं आहे, खालच्या बाजूला साडीचा काठ लावून घ्यायचा आहे। हे पहा उलट ही सुईची बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे। आता इकडे काय करायचं आहे, इथून सुरुवात करायची आहे आपल्याला आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे। हे पहा ह्या बाजूने उलट्या बाजूने ही काठाची सुईची बाजू आहे। हे पहा परत एकदा सांगते, ही बाहीची सुईची बाजू आहे। आता आपल्याला उलटी बाजू करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि हा साडीचा काठ काढलेला आहे तो सुद्धा अशा पद्धतीने ठेवायचा आहे ह्याच्यावरती उलटा आणि इथून शिलाई करायला सुरुवात करायची आहे आणि अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं आहे। आता हे पहा लावून झाला। इथे अशा पद्धतीने हा कपडा इकडच्या बाजूला घ्या खालच्या बाजूचा आणि बरोबर इथे एक आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे, ह्या कापडावरती आली पाहिजे। आता बघू शकता इथे दाबटीप सुद्धा टाकून झाली। आता सुईचं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता हा कपडा थोडासा फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने आणि ह्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे आणि इथे एक बरोबर कडेला एक शिलाई मारायची आहे आणि नाही जमलं तर असा फोल्ड करा आणि इथे एक शिलाई मारून घ्या किंवा इथे कडेला आणि तो कपडा अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून द्या आणि पूर्ण कडेपर्यंत आपल्याला हे अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायचं आहे। हे पहा व्यवस्थित शिलाई करून झालं, बघू शकता हे पहा अशा पद्धतीने आणि इकडच्या सुद्धा बाजूने बघू शकता तुम्ही, एक धागा सुद्धा तुम्हाला दिसणार नाहीये। अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे तुम्ही, म्हणजे दिसायला सुद्धा ते एकदम असं व्यवस्थित दिसतं। हे पहा दुसरी सुद्धा बाही अशाच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। दोन्ही सुद्धा बाह्या इथे शिलाई करून झालेल्या आहेत। आता ह्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत। आता इथे आपल्याला बाही जॉईन करून घ्यायची आहे, असं पकडायचं आहे, बरोबर इथे मध्य काढायचं आहे। हे पहा असा बरोबर इथे मध्य काढायचा आणि मध्यपासून जॉईन करायला सुरुवात करायची आहे आणि खोलगट बाजू आहे ती पुढच्या बाजूला, उंच बाजू आहे ती पाठीमागच्या बाजूला घ्यायची आहे। हे पहा मध्यावरती बरोबर मध्य ठेवून घ्यायचं आहे। हे पहा व्यवस्थित आपल्याला पुढची बाजू पुढच्याच बाजूला घ्यायची आहे आणि मागची बाजू मागच्याच बाजूला इथे घ्यायची आहे। असं व्यवस्थित इथे टॉप व्यवस्थित करून घ्या आणि उलट सुलट पण चेक करून घ्यायचं आहे। हे पहा इथे कट मारलेला आहे मध्यावरती, बरोबर हा मध्य इथे शोल्डरचा मध्य बरोबर व्यवस्थित मध्यावरती ठेवून घ्या आणि इथून जॉईन करायला सुरुवात करायची आहे। आता इथे बघू शकता एक बाजू आपली इथे जॉईन करून झाली। हे पहा आता इकडची बाजू जॉईन करून घ्यायची आहे आपल्याला, पाठीमागची बाजू राहिलेली आहे। हे पहा आता इथून सुरुवात करायची आहे बरोबर व्यवस्थित आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडा,
जेणेकरून ते व्यवस्थित एकदम कडेला सुद्धा घेऊ नका। तर इथे बघू शकता थोडंसं आपलं शिल्लक राहिलेलं आहे, राहिला तरी राहू द्यात, काही प्रॉब्लेम येत नाही। हे पहा असं कट करून घ्यायचं आहे। हे पहा असं पकडून व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता ह्याच्यावरती फक्त बाही जॉईन करताना मध्यपासून सुरुवात करा, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे। हे पहा आता डबल शिलाई मारून घ्यायची आहे ह्याच्यावरती, म्हणजे व्यवस्थित ते आपलं पूर्ण पॅक होऊन जाईल। आता इथे मध बरोबर हे ठेवून हे पहा अशा पद्धतीने इथून मध्यापासून जॉईन करायला आपल्याला सुरुवात करायची आहे। ज्या पद्धतीने ही बाही जॉईन केली त्या पद्धतीने ही सुद्धा बाही आपल्याला इथे जॉईन करून घ्यायची आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे। आता आपल्याला इथे फिटिंग करायची आहे, खूप महत्त्वाचे आहे। हे पहा जेवढा तुमचा दंडघेर असेल तेवढा तुम्ही इथे मोजून घ्यायचा आहे। इथे दंडघेर 5.5 आहे। हे पहा उंच बाही आहे कोपरापर्यंत। आता इथे दंडघेर 5.5 आहे, तर 5.5 वरती मी हे पहा इकडून व्यवस्थित पकडा अशा पद्धतीने, आणि जेवढा तुमचा मोजून दंडघेर थोडीशी लूज ठेवा, कोपरापर्यंत तुम्ही शिलाई करणार असाल तर थोडीशी लूज ठेवा, दिसायला सुद्धा ती छान दिसते। हे पहा आता इकडून तुम्ही 5.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। हे पहा इथे 5.5 वरती मार्किंग करून घेतलं, तसंच ह्या बाहीला पण 5.5 जिथे येत आहे तिथं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा ह्याच्यावरती सुद्धा इकडच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं। फक्त पकडताना व्यवस्थित पकडा अशा पद्धतीने, जेणेकरून काय होईल तुमचं व्यवस्थित मार्किंग होईल आणि शिलाई सुद्धा व्यवस्थित येईल। हे पहा जेवढा आहे तेवढा जिथे मार्किंग करून घ्यायचं पद्धतीने। हे पहा बघू शकता, हे पहा अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घेतली त्याच्यावरती बरोबर। हे पहा इथून तीच आपली त्यावरती फिटिंग येणार आहे खालीपर्यंत, मग ही आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। त्याच पद्धतीने इकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला करायचं आहे। हे पहा इकडची बाजूची सुद्धा मी तुम्हाला दाखवते। हे पहा दंडघेर इथे 5.5 वरती मार्किंग आहे केलेलं। हे पहा असं पकडायचं आहे व्यवस्थित। हे पहा हे सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित येते। हे पहा असं पकडा व्यवस्थित, टेपच्या साह्याने किंवा पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल। असं पकडून इथे एक सरळ लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने। इथे बघू शकता इथे फिटिंगचं मार्किंग आहे, इथे कट सुद्धा आहे। हे पहा खालीपर्यंत आता असा टेपच्या साह्याने सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने, आणि एक सरळ अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची। हे पहा तुमची फिटिंग सुद्धा तिथे कुठे चुकणार नाहीये ड्रेसमध्ये। आता इथे व्यवस्थित इथपर्यंत लाईन ओढून घेतली। आता आपल्याला शिलाई करायला इथून सुरुवात करायची आहे, ते इथपर्यंत शिलाई करायची आहे। सर्वात आधी सीट घेर आहे तिथपर्यंत शिलाई करायची आहे, तिथून बंद करायचं आहे पूर्ण। इथं 2-3 वेळा पॅक करून घ्यायचं आहे, इथं निघता कामा नये। इकडच्या बाजूला पण त्याच पद्धतीने करायचं आहे। हे पहा इथून सुरुवात करायची आहे शिलाईला, इथून शिलाई करून हे पहा इथून घेऊन इथपर्यंत घ्यायची आहे आणि इथे पूर्ण पॅक करायचं आहे। हे पहा इथून फिटिंग केली आपण, इथून हे पहा ह्या लाईनीवरून घेतली इथपर्यंत पूर्ण हे पॅक करून घेतलं। हे ओपनच आहे, नंतर आपल्याला इथे कट टाकायचा आहे। परत एकदा काय करायचं आहे, तुम्ही इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे, इथपर्यंत घ्यायची आहे। थोडंसं इथं वरती ठेवली तरी सुद्धा चालेल, इथे बंद करून घ्या मग ती अशा पद्धतीने।
आता इकडच्या बाजूला पण फिटिंग करायची आहे. पहा व्यवस्थित पकडा इथं. हे पहा अशा पद्धतीने. आता इथून खालून सुरुवात करायची आहे, कारण की इकडच्या बाजूला आपलं फिटिंगचं मार्किंग आहे. हे पहा असं बरोबर इथे कट आहे, बघू शकता. हे पहा व्यवस्थित पकडा. हे पहा खाली सुद्धा आपलं एकसारखं आहे का ते एकदा चेक करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने चेक करायचं. व्यवस्थित कट आहे त्यावरती असं पकडून इथे पूर्ण पॅक बंद करून घ्यायचं आहे. पहा इथे आणि बाही फिटिंगपर्यंत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि फिटिंगसाठी पण 2-3 शिलाई मारून घ्या. आणि ज्या पद्धतीने इथे सांगितलं त्या पद्धतीने इकडच्या बाजूला सुद्धा तुम्ही करून घ्यायचं आहे. बघू शकता दोन्ही सुद्धा बाजूंची आपली फिटिंग झालेली आहे. पहा अशा पद्धतीने इथे सुद्धा मी कडेला एक शिलाई मारून घेतलेली आहे. नंतर मी इथे कडेला पिको करून घेणार आहे साईडला, म्हणजे हे व्यवस्थित धागे सुद्धा निघणार नाहीयेत. हे पहा इथे सुद्धा एकदम व्यवस्थित आपली फिटिंग झालेली आहे. असं शिलाई मार्जिन ठेवा तुम्ही 2 इंच, म्हणजे जरी टाईट झाला तरी ते आपल्याला उसवायला सोपं पडतं. आता आपल्याला हे सुईचं करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हा पूर्ण टॉप आपल्याला सुईचा करून घ्यायचा आहे. पहा बाही सुद्धा बघू शकता एकदम आपली इथं परफेक्ट आलेली आहे. असं व्यवस्थित फिटिंग करा, म्हणजे तुम्हाला कुठलाही तिथे प्रॉब्लेम येणार नाही आणि दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. बाही सुद्धा एकदम आपली सुईची करून घ्या इथे व्यवस्थित. हे पहा अशा पद्धतीने. आता आपल्याला कट टाकायचा आहे खालच्या बाजूला. हे पहा ही सुद्धा बाजू ओपन आहे खालीपर्यंत आणि ही सुद्धा बाजू ओपन आहे खालीपर्यंत. आता इथे आपल्याला काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने हे ओपन आहे, लक्षात ठेवायचं आहे. हे पहा इथून सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने एकदा फोल्ड करायचं आहे आणि परत एकदा हे पहा अशा पद्धतीने परत एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि इथे एक कडेला एक शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. हे पहा इथे बघू शकता अशी शिलाई मारत यायचं आहे. इथे बंद आहे, आपण तिथे सीट घेरच्या तिथं वरून फिटिंग केलेली. हे पहा इथे बंद करून घेतलं होतं. हे पहा इथपर्यंत हे बंद आहे, तर इथे थोडंसं वरती घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे पहा आता इथे आपल्याला इकडच्या बाजूला आपल्याला हे सरकवून घ्यायचं आहे कपडा. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आल्यावरती बघू शकता हा कपडा असा फोल्ड करायचा आहे आतल्या बाजूला आणि इथून शिलाई मारत घ्यायची आहे. हे पहा इथपर्यंत अशा पद्धतीने. आता हा कपडा इकडेच्या बाजूला घेऊन हे पहा अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि खेचायचं नाही, एकदम सावकाशमध्ये आपली अशी शिलाई करत यायचं आहे एकदम कडेला. हे पहा अशा पद्धतीने. आता हे पहा अशा पद्धतीने घेऊन एकदा अशा पद्धतीने खेचू नका, फक्त एकदम सावकाशमध्ये. हे पहा अशा पद्धतीने खेचल्यामुळं काय होतं, तिरका होऊन जातो पूर्ण. हे पहा सावकाशमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने एकदम सावकाशमध्ये आपल्याला तो शिलाई करत यायचा आहे. तेव्हा तुमचं एकसारखं तिथे येऊन जाणार आणि व्यवस्थित शिलाई सुद्धा तुमचं अंतर सुद्धा हे पूर्ण एकसारखं येऊन जाईल. हे पहा बघू शकता इथे सुद्धा अशा पद्धतीने तो तयार होतो आणि शिलाई सुद्धा आपली व्यवस्थित तिथे येऊन जाते. हे पहा इकडच्या बाजूची सुद्धा शिलाई आपली व्यवस्थित झाली आणि ही सुद्धा बघू शकता झाली. त्याच पद्धतीने आता दुसरा सुद्धा मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला तो शिलाई करायचा आहे. हे पहा इथून सुरुवात करायची आहे आपल्याला. थोडासा फोल्ड करायचा आहे. हे पहा हा कपडा सुद्धा व्यवस्थित पकडा,
खूप महत्त्वाचं आहे. इथे गुढीसुद्धा पडू देऊ नका. सावकाशमध्ये करायचं आहे आपल्याला. हे पहा, थोडंसं फोल्ड करून घ्या, परत एकदा फोल्ड अशा पद्धतीने, आणि इथून सुरुवात करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. त्यासाठी मी एकदम तुम्हाला इथे सावकाशमध्ये दाखवलेलं आहे, म्हणजे तुमचं कधीही तिथे चुकणार सुद्धा नाहीये. हे पहा, आता इथे थोडंसं फोल्ड करून परत खेचू नका, फक्त एकदम सावकाशमध्ये घ्या. हे पहा अशा पद्धतीने. परत एकदा. हे पहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजायला ते सोपं पडेल. हे पहा, इथे आपण वरून शिलाई करत आलो, इथे बंद करून घेतली. आता इथे सुद्धा हा कपडा इकडच्या बाजूला फक्त घ्या, इथे आतमध्ये सापडू देऊ नका. हे पहा अशा पद्धतीने हे झालं पाहिजे. हे पहा, इथे सुद्धा एक अशी आतमध्ये सरकवून कपडा एक शिलाई मारून घ्या. इथे बघू शकता, इथपर्यंत आपण शिलाई मारत आलो. आता इथून वरती हे पहा अशा पद्धतीने घ्यायची आहे. हे पहा, इथे आपण पूर्ण पॅक केलेलं होतं सीट घेरच्या तिथं, इथे पण पूर्ण बंद आहे, बघू शकता इथे. हे पहा, इथं थोडंसं आता वरती घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता इथून इकडच्या बाजूला फिरून घ्यायचं आहे टॉप आपल्याला. आता इथे बघू शकता हे पूर्ण बंद आहे. थोडंसं आता इथे आपल्याला फोल्ड करायचं आहे हा कपडा इकडच्या बाजूचा कट टाकण्यासाठी. हे पहा, अशी घडी करून घ्यायची. आता इथून शिलाई मारायची आहे इकडच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने एकदम कडेला आता अशा पद्धतीने फिरून घ्यायचं आहे आपल्याला, आणि हा कपडा हे पहा अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. एकदम सावकाशमध्ये घ्यायचं आहे, खेचू नका, पूर्ण क्रॉस होऊन जातं मग. हे पहा, व्यवस्थित सावकाशमध्ये घ्यायचं आहे, खेचायचं नाही. हे पहा असं फोल्ड करायचं आहे. हे पहा अशी शिलाई मारायची अशा पद्धतीने. हे पहा, इथे सुद्धा आल्याच्या नंतर हे पहा असं फोल्ड करून घेऊन व्यवस्थित शिलाई मारायची. एकदम सावकाशमध्ये खेचायचं नाही, नंतर नाही तर तो क्रॉस होऊन जातो एकदम. हे पहा, इथे सुद्धा आल्याच्या नंतर बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने एकदम कडेपर्यंत आपल्याला शिलाई मारायची आहे, म्हणजे तेव्हा आपला तिथे कट सुद्धा व्यवस्थित येऊन जातो. हे पहा एकसारखा, तिथे तुमची कधीही गुढी सुद्धा पडणार नाहीये. हे पहा, आता इथे सुद्धा बघू शकता आपलं व्यवस्थित आलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने येतं. हे पहा बघू शकता व्यवस्थित आलेलं आहे. आता इथे खालच्या बाजूला साडीचा काठ असल्यामुळे मी शिलाई मारणार नाहीये. जर तुमच्याकडे नसेल अशा पद्धतीने तर तुम्ही हे पहा एकदा फोल्ड करायचं आहे, आणि परत एकदा फोल्ड करून खालच्या बाजूला पूर्ण व्यवस्थित इथे कडेपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने करून पूर्ण व्यवस्थित शिलाई मारायची आहे इथपर्यंत. त्या पद्धतीने तुम्ही ते करायचं आहे. आता आपल्याला इकडच्या बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, इथे आपली पूर्ण साईडला शिलाई राहिलेली आहे. हे पहा, इथे आपण कट टाकून घेतला. आता ह्याच्या कडेपासून एक शिलाई मारायची आहे इथून. इथे पूर्ण बंद करून घ्या. हे पहा, इथे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण बंद करून घ्यायचं आहे, आणि वरच्या बाजूला आपल्याला शिलाई मारत मारत यायचं आहे. इथे आल्याच्या नंतर व्यवस्थित शिलाई द्यायची आहे. पहा अशा पद्धतीने इथपर्यंत वरती थोडीशी घेऊन हे पहा अशा पद्धतीने परत कपडा इकडच्या बाजूला फिरवून हे पहा अशा पद्धतीने शिलाई द्यायची आहे. हे पहा, म्हणजे ते तुमचं दिसायला सुद्धा तिथे व्यवस्थित दिसेल. आता इकडच्या बाजूला पण त्याच पद्धतीने शिलाई करायची आहे. इथे थोडंसं पॅक करायचं राहिलेलं आहे, पॅक करून घ्या. आता इकडच्या बाजूने घ्यायची आहे, इथं पण थोडंसं पॅक करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने एकदम कडेला घ्यायची आहे शिलाई. हे पहा, तेव्हा ते दिसायला सुद्धा तुम्हाला ते व्यवस्थित दिसणार आहे. एकदम सावकाशमध्ये एकदम कडेला शिलाई मारून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आल्याच्या नंतर हे पहा थोडंसं वरती घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे हा कपडा इकडच्या बाजूला फिरवून घ्यायचा आहे आपल्याला, आणि परत तिथूनच आपल्याला हे पहा जेणेकरून इथे आपला त्रिकोण तयार होईल. हे पहा इथे बरोबर आपला असा त्रिकोण तयार होतो, आणि परत एकदा एकदम कडेला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे आपलं ते दिसायला सुद्धा इतकं व्यवस्थित दिसतं.
बघू शकता व्यवस्थित इथे कट सुद्धा आपण शिलाई केलेला आहे। तुम्हाला खूप इथे सोपी पद्धत सुद्धा सांगितलेली आहे आणि सावकाश पण दाखवलेला आहे। बघू शकता इथे एकदम कडेला इथे शिलाई मारून बघू शकता एकदम व्यवस्थित आलेला आहे। हे पहा अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे। हे पहा इथे सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम आपलं इथे व्यवस्थित आलेलं आहे। अशा पद्धतीने शिलाई तुम्ही मारून घ्यायची। हे पहा इथे सुद्धा व्यवस्थित आपलं आलं पाहिजे, त्यामुळे इथे तुम्हाला व्यवस्थित एकदम सावकाशपणे दाखवलेलं आहे। हे पहा बघू शकता इकडच्या बाजूला सुद्धा हे पहा कुठेही खेचायचं नाही, नाही तर अस्तर सुद्धा तुमचं एकदम क्रॉसमध्ये जाईल। एकदम सावकाशमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे। इकडच्या बाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता हे पहा एकदम सावकाशमध्ये शिलाई मारायची आहे, नाहीतर तुमचा कट ना एकदम क्रॉसमध्ये होऊन जातो। कपडा जर तुम्ही खेचला तर क्रॉसमध्ये होऊन जातो, त्यासाठी व्यवस्थित शिलाई मारायची आहे। पहा बघू शकता एकदम आपल्या इथे सुद्धा व्यवस्थित आलेलं आहे। हे पहा इथे सुद्धा एकदम कडेला आपण शिलाई मारून घेतली। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने शिलाई करायचा आहे। खूप सोपी पद्धत तुम्हाला इथे मी सांगितलेली आहे। आपला इथे पुढचा गळा सुद्धा व्यवस्थित झालेला आहे। हे पहा आणि पाठीमागचा गळा सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम आपला इथे व्यवस्थित आलेला आहे। बाह्या सुद्धा बघू शकता तुम्ही इथे हे पहा दिसायला सुद्धा घातल्याच्या नंतर इतक्या सुंदर अशा ह्या बाह्या सुद्धा आपल्याला दिसणार आहेत। हे पहा ही सुद्धा बाही तुम्ही बघू शकता। हे पहा अशा पद्धतीने बाह्या आपल्या दोन्ही सुद्धा तयार करून झालेले आहेत। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने शिलाई करायचा आहे। खूप सुंदर असा हा ड्रेस तयार होतो किंवा टॉप सुद्धा तुम्ही इथे म्हणू शकता। हे पहा इथे सुद्धा बघू शकता एकदम आपलं फिटिंग सुद्धा एकदम इथे व्यवस्थित आलेली आहे। बघू शकता इथे आणि खालच्या बाजूला कट सुद्धा आपला इथे व्यवस्थित आलेला आहे। हे पहा अशा पद्धतीने कुठे आपले तिथे गुढ्या सुद्धा पडलेल्या नाहीत। इकडच्या सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता एकदम आपली व्यवस्थित आलेली आहे आणि कट सुद्धा व्यवस्थित आलेला आहे। बघू शकता इथे हे पहा पूर्ण असा हा इथे कटचा टॉप तयार झालेला आहे। इथे आपला कटचा टॉप शिलाई करून पूर्ण तयार झालेला आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा। माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।